हे आपलं षटकोन तयार झालंय। आता याच्या बाजूला लावण्यासाठी ही अशी पानं बनवायची आहेत। त्यासाठी सर्वात पहिले 6 पिवळे मणी सुईत ओवून घ्यायचे। आणि हा जो पहिला पिवळा मणी त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची। आता या मण्यावर 6चा गोल करायचा आहे। त्यासाठी अजून 5 पिवळे मणी सुईत ओवून घ्यायचे। आणि हा जो मणी आहे ज्यातून पहिले सुई बाहेर काढलेली त्याच्या परत सुई त्याच्यातून बाहेर काढून घ्यायची। आता हा 1, 2 आणि हा 3रा पिवळा मणी यातून सुई बाहेर काढायची। आणि यात परत 5 पिवळे मणी जोडून घ्यायचे। आणि ही सुई याच पिवळ्या मण्यामधून बाहेर काढायची। आता सुई हा 1, 2 आणि हा 3रा पिवळा मणी यातून बाहेर काढायची। आणि परत 5 पिवळे मणी सुईत ओवून घ्यायचे। आणि ही सुई या पिवळ्या मण्यातून बाहेर काढायची। हा आपला पानाचा खालचा भाग तयार झालाय। आता वरच्या लाईनसाठी हा 1 आणि हा 2 पिवळा यातून सुई बाहेर काढायची। आणि 5 पिवळे मणी सुईमध्ये ओवून घ्यायचे। आणि ही सुई या पिवळ्या मण्यातून बाहेर काढायची। आता सुई या गोलातून फिरवून हा जो पिवळा मणी त्यातून बाहेर काढायची। आणि त्यात 1 पिवळा, 1 जांभळा आणि 1 पिवळा असे 3 मणी ओवून घ्यायचे। आणि हे 3 मणी हे 3 पिवळा, हा 1, 2 आणि हा 3रा पिवळा या 3 मण्यांमधून बाहेर काढायचे। आता सुई या पुढच्या 2 पिवळ्या मण्यांमधून बाहेर काढायची। आणि त्याच्यात 1 पिवळा आणि 2 जांभळे असे मणी ओवून घ्यायचे। आणि ही सुई हा पिवळा, हा दुसरा आणि हा 3रा या 3 पिवळ्या मण्यांमधून बाहेर काढायची। आता सुई या पुढच्या 2 पिवळ्या मण्यांमधून बाहेर काढायची। आणि यात 2 पिवळा
आणि एक जांभळा असे मणी ओवून हे जे 3 पिवळे मणी आहेत यातून सुई बाहेर काढायची. आता हा शेवटचा पिवळा मणी यातून सुई बाहेर काढायची आणि त्यात 4 पिवळे मणी ओवून घ्यायचे. आणि सुई हा 1 आणि हा 2 या 2च पिवळ्या मण्यांमधून बाहेर काढायची. अशी ही पानाची दुसरी लाईन तयार झाली आहे. आता याच्या वरच्या लाईनसाठी हा जो तिसरा पिवळा मणी आहे यातून सुई बाहेर काढायची. सुईमध्ये 5 पिवळे मणी ओवून घ्यायचेत. आणि ही सुई याच मण्यामधून अशी बाहेर काढायची. आता हे जे पुढचे 2 पिवळे मणी आहेत त्यातून सुई बाहेर काढायची. आणि त्यात 2 जांभळे आणि 1 पिवळा मणी आणि ही सुई आता हा 1, 2 आणि हा 3 या 3 मण्यांमधून बाहेर काढायची. आता सुई या पुढच्या 2 जांभळ्या मण्यातून बाहेर काढायची. त्यात 3 जांभळे मणी ओवून घ्यायचे आणि सुई हा 1, 2 आणि हा तिसरा या 3 मण्यातून बाहेर काढायची. तसंच या पुढच्या 2 जांभळ्या मण्यांसाठी करून घ्यायचे. हे जे 2 पिवळे मणी यातून सुई बाहेर काढायची. आणि त्यात 2 पिवळ्या आणि 1 जांभळा मणी ओवून घ्यायचा आहे. आणि ही सुई हा जांभळा आणि हे 2 पिवळे मणी यातून बाहेर काढायची. आता हा जो शेवटचा राहिलेला पिवळा मणी आहे त्यातून सुई बाहेर काढायची. सुईमध्ये 4 पिवळे मणी ओवून घ्यायचेत. आणि ही सुई हा 1 आणि हा 2 या 2 मण्यांमधून बाहेर काढायची. अशी ही पानाची तिसरी लाईन तयार झाली. आता चौथ्या लाईनसाठी हा जो पिवळा मणी
यातून सुई बाहेर काढायची. आणि त्यात 5 पिवळे मणी ओवून घ्यायचेत. आणि ही सुई या एका पिवळ्या मण्यातून बाहेर काढायची. आता त्याच्या पुढचे 2 जे पिवळे मणी आहेत त्यातून सुई बाहेर काढायची. आणि त्यात सर्वात पहिले एक जांभळा आणि 2 पिवळे मणी ओवून घ्यायचेत. आणि ही सुई हे जे 3 पिवळे मणी आहेत त्यातून बाहेर काढायची. आता सुई या पुढच्या 2 जांभळ्या मण्यांमधून बाहेर काढायची. आणि त्यात 3 जांभळे मणी जोडून 6चं गोल पूर्ण करायचे. असेच हे पुढे पण 6चे 2 गोल करून घ्यायचेत. आता हे जे पुढचे 2 पिवळे मणी आहेत त्यातून सुई बाहेर काढायची. आणि त्यात 3 पिवळे मणी ओवून घ्यायचेत. आणि हे 3 मणी यातून सुई बाहेर काढायची. आता या शेवटच्या पिवळ्या मण्यात परत 4 मणी जोडून घ्यायचेत. ही सुई हा 1 आणि हा 2 या 2 पिवळ्या मण्यांमधून बाहेर काढायचे. ही पानाची 4थी लाईन तयार झाली. आता याच्या वरच्या लाईनसाठी हा 1, 2, 3, 4 आणि हा 5वा मणी त्यातून सुई बाहेर काढायची. आणि सुईमध्ये 4 पिवळे मणी ओवून घ्यायचेत. आणि हा 1 पिवळा आणि हा 1 पिवळा या 2 मण्यांमधून बाहेर काढायची सुई. आता
त्याच्या पुढचा हा पिवळा आणि जांभळा या 2 मण्यांमधून सुई बाहेर काढायची. आता सुईमध्ये एक जांभळा आणि 2 पिवळे मणी ओवून घ्यायचेत आणि ही सुई या 3 मण्यांमधून बाहेर काढायची. आता सुई पुढच्या 2 जांभळ्या मण्यांमधून बाहेर काढायची आणि त्यात 3 जांभळे मणी ओवून घ्यायचे. असंच या पुढच्या मण्यासाठी पण करून घ्यायचे. अशी ही पानाची 5वी लेअर तयार झाली. आता 6व्या लेअरसाठी हा 1, 2, 3 आणि हा 4था या 4 मण्यांमधून सुई पास करायची. आणि आता सुईमध्ये 4 पिवळे मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि सुई हा 1 आणि हा 2 यातून बाहेर काढायची. आता हे पुढचे 2 मणी यात 3 पिवळे मणी जोडायचेत. अशीच ही पूर्ण लाईन हा इकडून दुसरा जो पिवळा मणी आहे तिथपर्यंत पूर्ण करून घ्यायची. ही एक लाईन तयार झाली. आता याच्या वरच्या लाईनसाठी हा 1, 2, 3 आणि हा 4था मणी यातून सुई बाहेर काढायची. आणि जसे इथे खाली 6-6चे गोल बनवत गेलो तसंच वर पण बनवायचे आहेत.
याच्या वरच्या लाईनसाठी परत हा 1 2 3 आणि चौथ्या मण्यातून सुई बाहेर काढायची आणि परत 4 मणी जोडून 6चं गोल पूर्ण करायचे। हे आपलं मोत्याचं पान तयार झालंय। आता या 2 मण्यांमधून सुई बाहेर काढायची आणि एक जांभळा मणी सुईत ओवून घ्यायचा आणि याच्या विरुद्ध दिशेला या मण्यांमधून सुई बाहेर काढायची आणि इथे गाठ मारून संपवून घ्यायचे। अशीच ही अजून 5 पानं बनवून घ्यायची आहेत, जी की आपण याच्या साईडला ठेवू शकतो। आणि अशी ही आपली मोत्याची रांगोळी तयार झालेली आहे। तुम्ही फक्त हा मधला षटकोन आणि बाजूला वेगळी डिझाईनसुद्धा ठेवू शकतात आणि दिव्याच्या भोवती फक्त हे 6 पानं पण ठेवू शकतात। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांसोबत शेअर करा।